नमस्कार, सुवर्णाज किचनमध्ये मी सुवर्णा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करत आहे. तर आपण पाहणार आहोत आजची रेसिपी सँडविच. तर त्यासाठी आपण आधी बटाटे छिलून घेतले आणि ते आता मिठाच्या पाण्यामध्ये उकडायला घातलेले आहेत. तर आपण हे बटाटे उकडून घेणार आहोत. बटाट्याच्या भाजीसाठी आपण हे बटाटे आता उकडून घेणार आहोत. फिलिंगसाठी जी बटाट्याची भाजी करून घेणार आहे त्यासाठी आपण आधी कढईत तेल तापून घेतलेलं आहे. 2 चमचे तेल टाकून त्यात लसूण आणि आलं परतून घेणार आहोत. तर थोडंसं लाल झाल्यानंतर त्यात थोडा कांदा टाकणार आहे. 2 कांदे बारीक चिरून घेतलेले ते टाकून घेणार आहोत. लाल होत तोपर्यंत परतून घ्यायचं. थोडासा कांदा लालसर होत आल्यानंतर आपण त्यात मोहरी टाकणार आहोत. जिरे टाकणार आहोत. थोड्या वेळ परतून घेणार आहोत. एक चम्मच वाटलेली हिरवी मिरची टाकलेली आहे. तुमच्या घरात लहान मुले असेल तर हे स्किप केले तरी चालेल. अशा प्रकारे आपण हे परतून घेतले. बटाटा आणि वाटाणा आपण जो उकडून घेतला होता तसा स्मॅश करून घेतलेला आहे. थोडी चिमूटभर हळद टाकलेली आहे. थोडंसं लाल तिखट, काळा मसाला, धना पावडर, सगळे मसाले एकत्र करून घेतले. आता आपण जो स्मॅश केलेला बटाटा आहे तो सगळा याच्यात टाकून घ्यायचा आणि परतून घ्यायचं हे सगळं. अशा प्रकारे आपण सगळं एकत्र करून घेतलेलं आहे. आता आपण उकडण्यासाठी मीठ घातलेलं आहे, त्यामुळं चवीला प्रमाणे थोडंसंच मीठ घालायचं आहे वरतून. मी अर्धा चमचा घातले. काय चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. सगळं एकत्र करायचं आणि झाकण ठेवून एक वाफ काढून द्यायची त्याची. आता आपल्याला सँडविच बनवण्यासाठी आपण हे आता ब्रेडचे स्लाइड्स आहेत ते आपण आता त्याला बटर लावून घेणार आहे आणि ते चांगले दोन्ही साईडनी भाजून घेणार आहे. ब्रेडचे स्लाइड्स असे बटरमध्ये भाजून झाल्यानंतर आपण जी बटाट्याची फिलिंग करून घेतलं होतं, बटाट्याची भाजी ती लावून घेतलेली आहे. तर त्यावर आपण असे टोमॅटोचे स्लाइस करून ठेवले होते ते लावणार आहोत. कांद्याचे असे स्लाइस करून ठेवलेले ते लावणार आहोत. असे टोमॅटोचे आणि कांद्याचे स्लाइस लावून घेतल्यावर आपण त्यावर चीज टाकलेलं आहे आणि दुसऱ्या स्लाइसला आपण असं सॉस लावून घेतलेलं आहे, टोमॅटो सॉस, आणि ते आपण सँडविचवर असं उलटं करून ठेवून घेणार आहोत.
अशा प्रकारे आपलं सँडविच तयार झालेलं आहे. आता आपण हे काप करून घेणार आहे सँडविचचे. चाकूने काप करून घ्यायचे. अशा प्रकारे आपण त्याचे स्लाइस कापून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आपले सँडविच तयार झालेले आहे. तर हे सँडविच आपण सॉस बरोबर किंवा मेयोनीज बरोबर खाऊ शकतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या घरी ही रेसिपी ट्राय करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.